MPSC कंबाईंड मेन्स इंग्लिशचा अभ्यास करताना सगळ्यात आधी सिलेबस महत्त्वाचा आहे. त्यानंतर महत्त्वाचे PYQ आणि PYQमध्ये प्रश्न कसे विचारलेत त्यानुसार आपली स्ट्रॅटेजी आपण बनवली पाहिजे आणि सगळ्यांनी आपली स्वतःची एक स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे. त्यामुळं कारण की सगळ्यांचं बॅकग्राऊंड वेगळं आहे, सगळ्यांचं लेव्हल ऑफ स्टडी वेगळं आहे. त्यामुळे सगळ्यांनी बनवली पाहिजे. राहिली गोष्ट मी कोणते बुक लिस्ट होती माझी, मी कसं स्ट्रॅटेजी केली, कसा अभ्यास केला, तर त्यासाठीचा ऑलरेडी एक व्हिडिओ केला आहे मी. तर याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त कोणते चांगले यूट्यूब चॅनल आहेत आणि त्याद्वारे तुम्ही तुमचं ओकॅब किंवा म्हणा किंवा ग्रामर त्यामध्ये थोडंसं तुम्हाला हेल्प ठरू शकेल ॲडिशनल, तर त्याबद्दल मी सांगणार आहे. तर सगळ्यात आधी तर तुम्ही PYQ प्रायोरिटी पाहिजे की PYQ करायचं आहे. कोणतं पण एक बुक घ्या. झिरो एरर मी सांगितलं ऑलरेडी, चांगलं बुक आहे ते. मी पण ते माझ्याकडे पण ते आहे. सो आणि प्रिंट काढणं गरजेचं आहे. तुम्ही आयोगाचे पेपर्स ॲटलीस्ट लास्टचे 5 वर्षाचे, त्याच्यापेक्षा जास्त काढले तर चांगलंच आहे, पण ॲटलीस्ट 5 वर्षाचे तर PYQ तुमच्याकडे असले पाहिजेत. राज्यसेवेचे पण तुम्ही काढू शकता. त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे पॅसेज. ते आपल्या बुकमध्ये वगैरे सापडत नाही, PYQचे बुक आहे, तर पॅसेज महत्त्वाचं आहे. मराठी असेल किंवा इंग्लिश असेल तर ते त्या क्वेश्चन पेपरमधून तुम्ही ते त्याचा अभ्यास करू शकता. तर आणि तुम्ही ॲक्च्युअल टाईममध्ये म्हणजे 1 तासामध्ये ते बघू शकता की तुमचा तो सुटतोय का पेपर. तर ते पण गोष्ट होईल ते त्यामध्ये. हां आणि ग्रामरचा त्याच्यामध्ये ग्रामरला निमे मार्क्स असतात इंग्लिशमध्ये. तर ग्रामरचं कसं आहे, कन्सेप्ट जर क्लॅरिटी आली ना तर ते मला वाटतं ते मार्क्स तुमचे जाणार नाहीत. सो कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. मला वाटतं ओकॅबला खूप जास्त अफाट आहे. ओकॅब म्हणजे कितीही केलं तरी कमीच आहे. पण ग्रामरचं तसं नाही. ग्रामरला कन्सेप्ट जर समजली तर त्या तुलनेत थोडंसं कमी एफर्टमध्ये तुम्ही जास्त मार्क घेऊ शकता आणि कमी वेळेत पण तुम्ही ते जास्त कव्हर करू शकता. तसंही तुमचं म्हणजे शाळेमध्ये वगैरे झालेलं असते. बऱ्याच जणांचं चांगलं असतं ग्रामर तिकडे शाळेत झालेलं, काही जणांचं नसते. तर ते थोडं कमी जास्त फरक असते. तर पण तरी पण कमी वेळेत होऊ शकतं ग्रामर. तर त्यासाठी तुम्ही एखादं बुक घेऊ शकता, क्लास लावू शकता, YouTubeवरून पण व्हिडिओ पाहू शकता. तर या माध्यमातून तुम्ही करू शकता स्टडी. आता तुम्हाला कोणतं बेटर वाटतं त्यानुसार तुम्ही जाऊ शकता. आणि ओकॅबसाठी मला वाटतं बुक पण घेऊ शकता, क्लास लावू शकता. पण ओकॅब हे थोडंसं टाईम लागणार त्याला आणि एकदा तुम्ही वाचलं की समजणार असं नाही आहे ते. आणि कन्सेप्टचा विषय नाही आहे तो, शब्दसंग्रह आहे ना तो. त्यामुळं त्यासाठी मला वाटतं लाँग टर्ममध्ये न्यूज पेपर रीडिंग वगैरे या गोष्टी, बुक्स रीडिंग हे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण आता एक्झाम जवळ आहे तर मला वाटतं ते एवढं जास्त महत्त्वाचं नाही आहे. तर यावेळेस तुम्ही फक्त एखादं बुकमधून किंवा क्लासमधून म्हणजे तिथून म्हणजे तुम्ही येऊ शकता की ओके कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी त्या तुम्ही त्या ठरवू शकता. PYQ मला वाटतं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे सध्या शेवटच्या 2 महिन्यात की त्यामुळे तुम्हाला कळेल की कोणते महत्त्वाचे. मला तर वाटतं PYQच खूप जास्त महत्त्वाचे आहेत. तर PYQमध्ये पण जेव्हा तुम्ही स्टडी करताय तर त्यातले नवीन तुम्हाला जे सापडतायत किंवा तुम्हाला जे अवघड वाटतंय किंवा वाटतं की हे आता वाचलंय पण विसरू शकताय, तर तुम्ही ते लिहू शकता आणि त्याचं मॅक्सिमम वेळा रिव्हिजन करू शकता. जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहील. डेली टार्गेट ठेवू शकता. तुम्हाला जर वाटतं की एकखट्या तुम्ही वाचू शकत नाही, तर मला वाटतं थोडं-थोडं केलं तर जास्त इफेक्टिव्ह राहील, ते लक्षात राहतील शब्द. दररोज 10 शब्द जरी तुमच्या लक्षात राहिले, तर समजा 60 दिवस आहेत, तर मला वाटतं 600 शब्द पण तुम्ही ॲडिशन होऊ शकते. म्हणजे आज तुम्ही ज्या लेव्हलला आहेत, त्याच्यापेक्षा तुमचं ओकॅब चांगलं असणार आहे. तर असं मला वाटतं. असं स्ट्रॅटेजी करू शकता तुम्ही. सो हां, फक्त एवढंच की एक कन्सिस्टन्सी ठेवा तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये, जेणेकरून काही ना काही ॲडिशन करत जा. आणि लक्षात ठेवण्याचा, आठवण्याचा प्रयत्न करू नका, आठवतंय का नाही. आठवतंय एक्झाममध्ये गेलो ना तुम्हाला ते आठवणारच. ओके कुठेतरी ऐकलं हे आणि क्वेश्चन कसा आहे त्यानुसार ते नंतर तुम्हाला ते ऑप्शन समोर असणारच आहे, ते त्यानुसार येतं लक्षात. आता जेव्हा आठवतं तेव्हा आपल्याकडे ऑप्शन नसतात. त्यामुळे ते आपल्याला वाटतं विसरलं किंवा काय. पण एक्झाममध्ये गेल्यावर ते आपल्याला बरोबर आठवतं. त्यामुळे प्रयत्न करायचाच नाही की लक्षात राहिलंय किंवा नाही आहे. ओके. आता मी कधीच ट्राय करत नाही की
लक्षात राहिले का नाही ते. एकदा वाचलं म्हणजे आणि ते एकदा मला माहिती आहे पुन्हा अजून मी दुसऱ्या वेळी रिव्हिजन करणार त्यावेळी अजून येणार आहे. प्रत्येक वेळी काही ना काही शब्द आपल्या ह्याच्यामध्ये ॲड होत राहत असतात ते. हां, फक्त ट्राय करत राहायचं स्वतःशी बोलत राहायचं इंग्लिशमध्ये. जे नवीन शब्द शिकले तर ते आपण त्यासंबंधीचं वाक्य तयार करायचं. जेणेकरून ते कळत नकळतपणे आपल्या ओक्यामध्ये ॲड होत जाते. तर मग आणि हां, लाँग टर्ममध्ये तर मी सांगितलंच आहे. मी एक व्हिडिओ याच्या आधी केलाय. त्यामध्ये सांगितलं की लाँग टर्ममध्ये काय करायचं ते. पण सध्या 2 महिन्यासाठी मला वाटतं ह्या गोष्टी करू शकता. त्यासोबत हां, आता व्हिडिओ जरी पाहिले एक्स्ट्रा मी सांगेल काही चॅनल्स ते एस-एस-सी स्टाफ सिलेक्शन कमिशनबद्दल त्यांनी व्हिडिओ करतात ते मोस्टली. पण तरी पण तिकडचे पण रिपीट होतात इकडे एम-पी-एस-सीकडे. पण हां, आपण आपल्या सिलेबसनुसार जायचंय. म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये कोणत्या गोष्टी सिनॉनिम्स आहे, तर आपण सिनॉनिम्स वगैरे त्या करू शकता. परंतु मला असं म्हणायचं आहे, की पी-वाय-क्यू आपण करतो ना, ती सुद्धा खूप जास्त पी-वाय-क्यू आहे. ती जेव्हा होतील, तेव्हाच तिकडे जा, असं माझं म्हणणं आहे. कारण की हेच झालं नाही आपलं कव्हर आणि आपण दुसऱ्या गोष्टी करतोय, तर मला वाटतं ते थोडंसं चुकीचं स्ट्रॅटेजी राहील. त्यामुळं स्ट्रॅटेजी अशी पाहिजे, की आधी प्रायोरिटी आपल्या एम-पी-एस-सीला राहिली पाहिजे. एम-पी-एस-सीमध्ये काय विचारलंय ते केलं पाहिजे. त्यानंतर मग बाकी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. कुठलं पण दुसरं पण रेफरन्स बुक पण म्हणेल मी ओकॅबसाठी. पहिलं तर पी-वाय-क्यू त्यानंतर ॲडिशनलसाठी तुम्ही करायचे हे आणि व्हिडिओजचा फायदा हा आहे की मला वाटतं तुम्ही म्हणजे कुठं पण ऐकू शकता. म्हणजे YouTube व्हिडिओजचा फायदा आहे की प्रवासात समजा तुम्ही ट्रॅव्हल करताय आणि तुम्ही आता वाचू नाही शकत. वाचणं थोडंसं मला वाटतं प्रवासात शक्य नाही आहे. तर तुम्ही ऐकू शकता हेडफोनद्वारे. त्यानंतर काम करत अनेक वेळा काम करता पण तुम्ही ऐकू शकता. बाहेर फिरायला गेलाय ऐकू शकता. म्हणजे तुम्ही टाईमची व्यवस्थित युटिलायझेशन करू शकता मला वाटतं. तर ते थोडासा फायदा आहे त्याचा आणि जेवढं शक्य आहे तुम्हाला तेवढंच करा. जिथं तुम्हाला वाटतं की ओके आता एवढं इनफ आहे तर ओके तर तिथं तुम्ही थांबू शकता. म्हणजे कारण की करायला खूप काही गोष्टी आहेत आणि टाईम किती आपल्याकडे आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत महत्त्वाच्या. तर ओके एवढं एक टार्गेट ठेवा की एवढे शब्द मला झाले पाहिजेत, एवढे मला आले पाहिजेत आणि तेवढं इनफ आहे. त्याच्यात जर आलं तर ठीक, नाही तर मग जास्त करण्यात काही अर्थ नाही. कारण की मार्क्स ओकॅबला मला वाटतं 18-20 प्रश्न येतात. पण बाकी पण आहेत प्रश्न आपल्या मेन्सला इंग्लिश चे ग्रामर आहे, पॅसेज आहे, मराठी आहे आणि पेपर 2 पण आहे. सो किती टाईम द्यायचा ते तुम्ही ठरवायचं आहे. बाकीचं किती तुमचं कव्हर झालंय त्यानुसार. तर YouTube चॅनलमध्ये मला वाटतं ग्रामर रिलेटेड पण आहे, फक्त ओकॅब्स नाही आहे. निमिषा बन्सल म्हणून एक चॅनल आहे YouTubeचं. तर ते इंग्लिश शिकवतात. तर त्यांचं 120 रूल्स ऑफ ग्रामर हा जो व्हिडिओ आहे, तर मला वाटतं हा खूप चांगला व्हिडिओ आहे. त्यामध्ये त्यांनी ग्रामरचे बऱ्यापैकी रूल कव्हर केलेत आणि मी पण तो पाहिला आहे. सो मला तर हेल्प झाली होती त्या व्हिडिओमधून. बऱ्यापैकी माझ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. खूप म्हणजे हेल्पफुल आहे असं मला वाटतं. तर अनेक वेळा पुस्तकात वाचून आपल्याला थोडंसं म्हणजे समजत नाही, पण व्हिडिओतून थोडंसं समजायला मदत होते. सो मला वाटतं हा व्हिडिओ तो चांगला आहे. म्हणजे ग्रामर रिलेटेड आहे. बऱ्यापैकी टॉपिक कव्हर केले ग्रामरचे. बऱ्यापैकी कव्हर केलेत. खास करून ते एररवाले प्रश्न येतात की स्पॉट द एररवाले. कुठल्या भागात एरर आहे, कुठल्या पार्टमध्ये वगैरे किंवा कुठल्या स्टेटमेंट चुकीचं आहे, इनकरेक्ट आहे. तर मला वाटतं याच्यामधून खूप हेल्प होऊ शकते. तर मला वाटतं हा व्हिडिओ त्यांचा चांगला आहे. याच्या पलीकडे पण दुसरे व्हिडिओज तुमच्या याच्यानुसार बघू शकता सोयीनुसार. तर मला वाटतं हा व्हिडिओ तर मला वाटतं तुम्ही पाहिला पाहिजे. 120 रूल्स ऑफ ग्रामर मला वाटतं. एकदम बेसिक म्हणून एक चॅनल आहे. त्याच्यामध्ये ओकॅब रिलेटेड बऱ्यापैकी मॅरेथॉन वगैरे त्यांनी कव्हर केले. त्यात इडियम्स आहे, सिनॉनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, फ्रेझल वर्ब्स वगैरे गोष्टी त्यांनी कव्हर केल्या. तर मला वाटतं हा पण चांगला आहे चॅनल. सो आणि हे व्हिडिओज बघताना तुम्ही म्हणजे दुप्पट स्पीडनं बघू शकता व्हिडिओ. सो टाईम पण वाचू शकता. जर म्हणजे तुम्हाला जर थोडं स्लो वाटत असेल तर. त्यानंतर इंग्लिश विथ राणी मॅम यांचं पण ओकॅबचे मॅरेथॉन वगैरे असतात. ग्रामर रिलेटेड पण त्यांचे काही व्हिडिओज आहेत, तर ते पण पाहू शकता. त्यानंतर इंग्लिश बाय विनोद शर्मा हे पण चॅनल चांगलं आहे. त्यांनी पण खूप महत्त्वाचे ते कव्हर करत असतात. मला वाटतं ब्लॅक बुकमधून वगैरे ते पण व्हिडिओज त्यांचे त्यातले ओकॅब त्यांनी घेतलेले सिलेक्टेड आणि चांगले आहेत त्यांचे पण, म्हणजे इफेक्टिव्ह आहेत ते व्हिडिओज. त्यानंतर याच्या पलीकडे पण दुसरे आहेत काही चॅनल्स. तर
मला वाटतं ओशन गुरुकुल एक चॅनल आहे, ते पण चांगलं आहे इंग्लिशला. सो कुठला पण एक चॅनल पाहू शकता तुम्ही यापैकी ओकॅबसाठी किंवा मग तुम्हाला टाईम असेल तर सगळेच पाहू शकता. सो तुमच्या सोयीनुसार तुम्ही करायचं आहे आणि अर्थात सगळ्यांनी आपण कुठे आपल्याला कुठल्या टॉपिकला किती टाईम द्यायचा ते आपण स्वतः ठरवायचं आहे. दुसरं कोणीही सांगू शकत नाही की किती ठरवायचं आहे. तुम्ही फक्त तुम्हाला कोणत्या गोष्टी सूट होतात त्यानुसार त्या गोष्टी ॲडजस्ट करायच्या असतात आपापल्या स्ट्रॅटेजीमध्ये. आज ह्याने हे सांगितलं, उद्या ते सांगितलं, तर त्यानुसार गोष्टी करू नका. कारण की प्रत्येकजण वेगळा आहे. प्रत्येक जणाचं वेगळी स्ट्रॅटेजी असते. प्रत्येक जणाचं बॅकग्राऊंड वेगळं आहे. प्रत्येक जणाला वेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगळे एरियाज त्यांचे स्ट्राँग असतात, कुठे वीक असतात, तर त्यानुसार ते केलेले असतात स्ट्रॅटेजी. सो त्यामुळे तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बनवा आणि तुमचं ध्येय हे पाहिजे की तुम्हाला चांगले मार्क घ्यायचे आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत. तुम्हाला कुठे जास्त टाईम दिला की ते इफेक्टिव्ह राहील, तर त्यानुसार तुम्ही ते ठरवायचं आहे. सो मला वाटतं त्यानुसार तुम्ही जायचं आहे